मुलांना अभ्यास कर ही सूचना आवडतच नाही ना. हो, अभ्यास कर ही सूचना आवडत नाही. पण अभ्यास केल्याशिवाय मुलं अभ्यासाला बसत पण नाहीत. म्हणजे हो. असं ओरडल्याशिवाय मुलं अभ्यासाला बसत पण नाहीत. पण त्याच्या अशा एक डिग्री असतात. म्हणजे अभ्यास कर असं म्हटल्यावर मूल अभ्यासाला बसलं ना तर त्याचा अभ्यास कदाचित चांगला होईल. पण मूल अभ्यासाला बसतच नाही, मग चिडचिड वाढते, मग शब्दाला शब्द वाढतात, मग एखादा फटका बसतो आणि मग मुलं अभ्यासाला बसतात. हे सगळ्यात जास्त रिस्की आहे. कारण ज्या वेळेला मूल असं चिडचिड झालेलं मूल जेव्हा पुस्तक उघडून अभ्यासाला सुरुवात करतं, त्यावेळेला पहिल्यांदा तर ते काय वाचतं हेच त्याला कळत नाही. कारण मनात सगळी चिडचिड, अपमान, धुसफूस हे सगळं चालू असतं. त्यामुळे त्याचा अभ्यासच होणार नाही. हल्ली आपल्या ट्रॉमा पण वाढलेला आहे ना, म्हणजे आई बाबांचा पण जो काही ट्रॉमा असतो तोही वाढलेला आहे ना. वाढलेला आहे. ट्रॉमा हा शब्द जरा जास्त मोठा आहे. पण म्हणजे त्यांचं अस्वस्थता कुठल्या तरी विषयात बिनसतं म्हणून हो, ते लहान मुलांवर निघतं. निघतं ते सगळं. तर बऱ्याचदा निघतं. हे जर सेपरेट केलं ना आई बाबांनी, एवढी एकच गोष्ट शिकली की आपण चिडचिड नाही करायची, तर मुलांना अकॅडमिक बर्डन तर असतंच. पण त्याच्यावर जर इमोशनल बर्डन आलं ना तर मुलांना अजून अभ्यासापासून मुलं लांब जातात. त्यामुळे थोडस चिडचिड न करता मुलं अभ्यासाला कशी बसतील याचे काहीतरी शोधून काढायला पाहिजे टेक्निक्स. तर त्यांच्या कलेने घेतलं पाहिजे. म्हणजे जे त्यांना आवडीच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आधी करायला पाहिजेत. म्हणजे एखाद्याला जर खेळायला आवडत असेल तर त्यांनी खेळलं पाहिजे आणि मग अभ्यासाला बसलं पाहिजे. असं केलं तर असं केलं तर चालतं. ज्या मुलांना खेळायला आवडतं त्यांनी खेळा आधी, मग अभ्यासाला बसू. ज्यांना चित्र काढायला आवडतं त्यांनी तुम्ही छान चित्र काढा एखादं, मग आपण अभ्यासाला बसू. एखाद्याला रियाज करायला आवडतो त्याने रियाज हो, करून मग अगदी चालेल. अगदी.